आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापुरात प्रचंड चुरशीनं मतदान झालेलं आहे. प्रचंड चुरस या मतदानात दिसलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाचं लक्ष आहे ते उद्याच्या निकालाकडे. काय नेमका निकाल लागणार. गेल्या 15 दिवसापासून प्रचाराचा प्रचंड महाधुरळा आहे. महायुतीकडून आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून उडाला. अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले, काँग्रेसच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष आले, माजी मंत्री आले. त्यामुळे एकूणच प्रचंड प्रचार, प्रचंड आर्थिक व्यवहार आणि ज्या ज्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीत झाल्या. प्रचंड खर्चाची निवडणूक म्हणून अनेक उमेदवार या संदर्भात चर्चा करू लागले. त्यामुळे आता निकालाकडे लक्ष आहे. काय नेमका निकाल लागणार. पोलिसांचा सर्वे, महाधुरळाचा राजकीय अंदाज, हे सगळं पाहता निकाल काय लागणार या संदर्भात आपण चर्चा करूया. खरं तर गेल्या काही दिवसापासून महायुतीचा जो काय प्रचाराचा धडाका होता तो निश्चितपणे मोठा होता. एकूणच महायुतीला काही प्रभागात अतिशय चांगलं यश मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 2, 3, 4 या 3 प्रभागात अतिशय चांगलं यश मिळण्याची चिन्ह आहेत. त्यानंतर 6, 7 आणि 9 हे सुद्धा महायुतीला अनुकूल असणारे प्रभाग दिसतात. 10, 11, 16, 18, 20 आणि काही प्रमाणात 14 हे सुद्धा महायुतीला अनुकूल प्रभाग दिसत आहेत. या काही प्रभागात महायुतीला फटका बसण्याची चिन्ह आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 निश्चितपणे फटका बसणार आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुद्धा महायुतीला फार मोठं यश मिळेल असं वाटत नाही. प्रभाग क्रमांक 12 मध्ये सुद्धा महायुती काही प्रमाणात मागे पडण्याची चिन्ह आहेत. प्रभाग क्रमांक 15 मध्ये महायुती ऐवजी महाविकास आघाडीला काही प्रमाणात यश मिळेल. प्रभाग क्रमांक 19 आणि प्रभाग क्रमांक 17 हे सुद्धा महाविकास आघाडीला चांगले यश देणार. महायुतीला इथं फटका बसणार हे नक्की आहे. एकूणच या सगळ्या धामधुमीत क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्याचा फटका काहींना बसणार हे पण नक्की आहे. त्यामुळं अंदाज देत असताना काही ठिकाणी क्रॉस वोटिंग होणार. मतदारसंघ पहिल्यांदाच मोठा आहे. 25 ते 28 हजार लोक मतदारांचा हा मतदारसंघ आलेला आहे. त्यामुळं उमेदवाराची ताकद आतापर्यंत एका प्रभागात होती, आता 4 प्रभागात त्यांना समोर जावं लागलं. पक्षाची ताकद लागली सोबत. महायुतीचे नेते एक दिलानं या प्रचारात उतरले. या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुती सध्याच्या राजकीय अंदाजानुसार 48 पेक्षा अधिक जागा जिंकणार आणि सत्तेवर येणार हा राजकीय अंदाज आहे. त्यामुळे साधारणतः 48 पेक्षा अधिक जागा ह्या महायुतीला मिळण्याची चिन्हे आहेत. जे बदल हा जवळजवळ या कौलानुसार नक्की वाटतोय. एकाकी झुंज आमदार सतेज पाटील यांनी दिली, पण ते सत्तेपर्यंत पोहोचण्याची चिन्ह एकूणच राजकीय अंदाजानुसार कमी आहेत. त्यामुळे महायुती ही सत्तेपर्यंत जाणार. यामध्ये महायुतीमध्ये नंबर 1चा कोण, भाजप की शिवसेना, ही चुरस निश्चितपणे असणार आहे. सध्या तरी भाजप दिसतो, पण शिवसेनेला सुद्धा तेवढेच चान्सेस आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची चिन्ह अधिक आहेत. या निवडणुकीत त्यांचे 14 ते 15 उमेदवार मैदानात आहेत, पण एकूणच जागा त्यांच्या 5 ते 7 येण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजप या दोघांची 20 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येणार, नगरसेवक होणार असे एकूण चिन्ह आहे. म्हणजे एकूण सारांश काय तर
महायुती सत्तेवर येण्याची चिन्ह अधिक. यामध्ये सर्वाधिक जागा शिवसेना अथवा भाजप या दोघांमध्ये चुरस. राष्ट्रवादीच्या कमीत कमी जागा येणार आणि सत्ता 48 पेक्षा अधिक 48 ते 55 हा अंदाज आहे. महायुतीच्या एकूण नगरसेवक निवडून येतील असं हा राजकीय अंदाज आहे. तो तंतोतंत खरा ठरेल याची खात्री नाही, कारण ही निवडणूक आहे. मतदान कोण कुणाला करतंय याचा आपल्याला 100% माहीत नसते, कारण अनेक अंडरकरंट मागं पुढं असतात आणि एकूण आर्थिक व्यवहार जे काय 2 दिवसात झाले ते पाहता काही होऊ शकते. पण राजकीय अंदाज हाच की कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता आणि साधारणतः 48 पेक्षा अधिक 48 ते 55 या दरम्यान महायुतीच्या जागा येणार. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया की काँग्रेसचं काय होणार, तिसऱ्या आघाडीचं काय होणार. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला उद्या राजकीय निकाल जे आहेत ते एका क्षणात आपल्याला हवे असतील तर एकमेव पर्याय महाधुरळा यूट्यूब चॅनल. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.